ठाणे महापालिका क्षेत्रात अग्निशमन सेवा सप्ताहास आरंभ। अग्निशमन दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने सेवा सप्ताह आयोजित केला आहे। या सप्ताहाचा आरंभ शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून सोमवारी सकाळी करण्यात आला। त्यानिमित्ताने ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभराव यांनी बाळकुम अग्निशमन केंद्र येथे शहीद स्तंभाला अभिवादन केले। या प्रसंगी ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त अग्निशमन विभाग दिनेश तायडे, उपायुक्त शंकर पाटोळे, अग्निशमन दलाचे प्रमुख गिरीश जळके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी आदी उपस्थित होते। याचवेळी महाराष्ट्र फायर सर्व्हिस असोसिएशनच्या देणगी पेटीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। 14 एप्रिल 1944 रोजी मुंबई बंदरात उभ्या असलेल्या बोटीतील दारुगोळ्याने अचानक पेट घेतला। त्या ठिकाणी उसळलेल्या भीषण आगीशी झुंज देत असताना झालेल्या भीषण स्फोटामुळे मुंबई अग्निशमन दलाचे 66 अधिकारी आणि जवान शहीद झाले होते। त्यांच्या स्मरणार्थ अग्निशमन दिन साजरा केला जातो। त्या निमित्ताने 14 एप्रिल ते 20 एप्रिल या काळात ठाणे अग्निशमन दलातर्फे महापालिका क्षेत्रात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। त्यात विविध आस्थापना सोसायटी येथे अग्निसुरक्षितेबाबतची प्रात्यक्षिके करण्यात येणार आहे। श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम होत आहे। मुख्य अग्निशमन अधिकारी यांना विनंती आहे की मान्यवरांना त्यांनी हुतात्मा स्तंभाकडे रीत वाहण्यासाठी पाचारण करावे। वाहण्याचा कार्यक्रम सुरू होत आहे। माननीय आयुक्त साहेबांच्या हस्ते हुतात्मा स्तंभाला रीत वाहण्यात आलेली असून महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचा कायापालट। भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे। या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी ही माहिती देण्यात आली। महाराष्ट्रातील रेल्वेच्या दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री श्री वैष्णव यांचे आभार मानले। या योजनेत ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा, शहाड, दिवा आणि बेलापूर या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे। यामुळे या भागातील प्रवाशांना आधुनिक सुविधांचा लाभ घेता येणार आहे। या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एक्सेलेटर आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत। तसेच स्थानकांचे
सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे. ठाणे जिल्ह्यातील पुनर्विकासासाठी निवडलेल्या स्थानकांची नावे आणि त्यासाठीचा निधी पुढीलप्रमाणे आहे. टिटवाळा स्टेशन 25 कोटी रुपये, शहाड स्टेशन 8.4 कोटी रुपये, दिवा स्टेशन 45 कोटी रुपये, बेलापूर स्टेशन 32 कोटी रुपये. या व्यतिरिक्त कल्याण डोंबिवली परिसरातील डोंबिवली स्टेशनचा देखील या योजनेत समावेश आहे. या योजनेमुळे ठाणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना निश्चितच चांगला अनुभव मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. अधिकारी महासंघाचे संस्थापक ग. दी. कुलथे काळाच्या पडद्याआड. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दी. कुलथे यांचे आज रात्री 9 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नेरूळ येथील नवी मुंबई येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले. गेल्या 50 वर्षाच्या संघटनात्मक वाटचालीत त्यांनी विक्रीकर कर्मचारी अधिकारी संघटना, राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटनांचे नेतृत्व करताना विविध पदांची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आहे. राज्य शासनाच्या सेवेतील तब्बल 72 खात्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटनेची शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार म्हणून ते त्यात कार्यरत होते. गुरु स्वतःसाठी न लढता समाजासाठी लढतो हा आदर्श येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. कोणताही गुरु स्वतःसाठी न लढता समाजासाठी लढतो हा आदर्श त्यांनी आपल्यासमोर ठेवला आहे. हा आदर्श पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम आपल्याला करावयाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुमत समागम कार्यक्रम NMMC मैदान गुरुद्वाराजवळ नवी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात केले. यावेळी वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, संजीव नाईक, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक पक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की गुरुमत समागम कार्यक्रमात गुरुजींचा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित राहता आले हे माझे सौभाग्य आहे. आपण सर्वजण गुरुजींचा आशीर्वाद घेतो. श्री फडणवीस म्हणाले की गुरुपुरव पर्वात महाराष्ट्र सरकार सामील होईल. शासनाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. गुरूंची गाथा जनसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. पंजाब साहित्य अकॅडमीची पुनर्निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून त्यांचे विचार जनसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल. 11 लोकांची कमिटी स्थापन करण्यात आली असून या कमिटीच्या माध्यमातून संवाद साधला जातो. समाजासाठी आवश्यक बाबींची माहिती या कमिटीच्या मार्फत शासनास कळवली जाते. निर्वासित लोक, प्रार्थनास्थळे यांना जागा देण्यात येणार आहे. मदरसे यांना ज्याप्रमाणे मदत केली जाते त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना शासनाकडून मदत करण्यात येणार आहे. यावेळी आयोजक आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुख्यमंत्री महोदयांचा विशेष सत्कारही करण्यात आला.